नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या MC व्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये। तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलला व्हिडिओज येत नाही आहेत। तर आज बऱ्याच दिवसातून चाललो आहे बाहेर, कुठे जायचं ते अजून काही फिक्स नाही आहे। तर तुम्हाला जाताच रोडमध्ये सांगेल कुठे जाणार आहे। तर चला बघूया। आता आम्ही खेरशेपोच्या टोल नाक्याजवळ आलो आहे। खूप गर्दी आहे टोल नाक्यावर। आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे गाड्यांची खूप गर्दी आहे। बघू शकता तुम्ही। हा भास्कर मस्त पेरू खातोय, हा सुनील, हा बॉबी खातोय, अनिल पण पेरू खातोय। तर आता आपण पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेलो आहोत। फायनली गॅस तर काय भेटायला नाही CNG। आता आम्ही पेट्रोल जायचं ठरवलेलं आहे, बघूया आता। हे आम्ही 4 जण चाललोय कास पठारला। मी पण दाखवतो फोटो, नाही माहित नाही, ठीक आहे बघूया ना आपण उतरायचं काय। आता आपण सातारा मेन सिटी मध्ये आलोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू इथं। तर आता कास पठार इथून फक्त 22 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे। तुम्ही व्ह्यू बघू शकता, हा घाट आहे पूर्णपणे। थांबायचा प्लॅन चाललाय पण थोडा उशीर होईल, त्यामुळे आता नाही थांबत आम्ही। तर मित्रांनो, फायनली आपण कास पठारला पोहोचलेलो आहोत। तिथे मागे आहे कास पठार आणि फुलांचं तर त्या साईडला तिथे पुढे, ते पण दाखवतो तुम्हाला थोड्या वेळी। सुनील लगेच आल्याला सेल्फी काढायला चालू केलंय आणि अनिल मागे गाडी सेट करतोय। भास्कर आलाय गॉगल बिगल घालून मस्त टाकट। तर बघूया आता कसं आहे, मी पहिल्यांदा चालू इकडं। तर चला बघूया। हे मागे तुम्ही बघू शकता सेल्फी काढताना, सेल्फी स्टार सुनील शेट आखाडे। तिथे एक मागच्या साईडला धरण पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो। ते तुम्ही असं वातावरण बघू शकता मित्रांनो, तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत। खूप सुंदर असं वातावरण झालंय, पावसाचं वातावरण झालंय जरा। हे बघू शकता तुम्ही मागे आनंद, एकदम मस्त असं वातावरण। गाडी हे बघू शकता तुम्ही, ढग कसे खाली उतरलेले आहेत तुम्ही बघू शकता। वातावरण एकदम सुंदर असं वातावरण। त्या साईडला धरण का नदी आहे काय माहित नाही, खाली काही लोकांची घरं आहेत। इथे सगळेजण हवा करताना सोनाला फोटो काढायचा, तर फोटो काढतोय हा भास्कर। हा वेगळ्याच लुकमध्ये हवा करतोय। पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडते काय माहिती। इथे धुके पडलेत सगळीकडे, बघू शकता तुम्ही। आता आमचं फोटोशूट वगैरे करून झालंय आणि आता आम्ही ते फुलं जे आहेत त्यासाठी चालू। जास्त फुलं नाही आहेत ह्या सीझनमध्ये, जास्त फुलं नसतात। तर थोडीफार पिवळी वगैरे फुलं आहेत, ते मी तुम्हाला दाखवतो।
सातारचा छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग तुम्ही बघू शकता. छोटा तो पण दिसत नाही, चालू आहे का बंद आहे काय माहिती. हा मार्ग छोटासा आहे. आत्ता परत फिरून आलोय आम्ही आणि आता इथे हॉटेल चतुर्थी आहे, व्हेज प्युअर व्हेज. श्रावण चालू असल्यामुळे व्हेज खाणार आहे. तर आता इथे जेवतो आणि परतीच्या प्रवासाला निघालेलो आहेच आम्ही ऑलरेडी. हे सगळे कंटाळे आता गाडीत बसून. भूक तर खूप लागली, सकाळपासून खाल्लं नाही. सकाळी एकदा मिसळ खाल्ली आहे तेवढीच. आता थोडंसं जेवतो आणि मग डायरेक्ट घरी. चला भेटूया पुढे. तर आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत. आता लॉग बनवेन किंवा नाही, तर डायरेक्ट आम्ही DJ बघायला जायचा प्लॅन आहे. बघू DJ बनवला तर लॉग बनवेल, नाहीतर मग डायरेक्ट इथंच लॉग एंड करेल. चला भेटूया पुढे.